तर गडचिरोलीत एकीकडे पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते तर दुसरीकडे डेंग्यूचा कहर सुद्धा पाहायला मिळतोय। मात्र अशातच गडचिरोलीतल्या आरोग्य कर्मचारी हे मात्र संपावर गेले। त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेला घरघर लागले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष चिराग शंवार यांनी। गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व अतिदुर्गम जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील शेवटचा टोकावरचा जिल्हा आहे आणि सध्या जर गडचिरोलीचं जर चित्र बघितलं तर गडचिरोलीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे आणि मुलचेरा परिसरामध्ये सध्या डेंग्यूची सुद्धा साथ पसरली आहे। पण अशातच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी ते संपावर गेलेले आहेत। नेमकं कशासाठी संप पुकारलेला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। कशासाठी संप घेतलेला आहे, काय विषय आहे? आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्व कर्मचारी गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहोत। परंतु शासनाने गेल्या 14 मार्च 2024 रोजी GR काढून आम्हाला 10 वर्ष किंवा त्यापेक्षा वरील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणार, मानधनवाढ करणार, कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लावणार असे वेळोवेळी आम्हाला आश्वासन मिळालेले आहे। GR सुद्धा काढला शासनाने, परंतु त्या GRची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्या गोष्टीला आज जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेऊन आम्ही काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। या विषयावर तुम्ही कधी पालकमंत्र्यांशी किंवा आमदारांची चर्चा केली का? जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री महोदयांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय म्हणजे राज्य संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय, आरोग्यमंत्री महोदयापर्यंत पूर्ण पाठपुरावा घेतलेला आहे आणि त्यांना वेळोवेळी निवेदनसुद्धा दिलेले आहे। गडचिरोली जिल्हा म्हटलं की थोडा गंभीर विषय येतो। एकीकडे आरोग्य कर्मचारी संपावर आहेत आणि एकीकडे पसरलेले आहेत। काय निर्णय घेणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे। गणेश मनीष